हॅलो ऑल, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी रिझनिंग गुरु गणेश शबनाथ सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. बघा विद्यार्थी मित्रांनो, संविधान अनुमान सिलॉजिझम ज्याला आपण म्हणतोय, तर हा टॉपिक आपण सुरुवात केली होती आणि या टॉपिक मध्ये आपण बेसिक गोष्टींसहित काही प्रश्न जे आहेत ते आपण शिकलो होतो. तर त्याच्या पुढील प्रश्न जे आहेत ते आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात. बघा, आपण कालच्या सेशन मध्ये टोटल 20 प्रश्न जे आहेत ते 20 प्रश्न आपण घेतले होते. आजच्या सेशन मध्ये आपण त्याच्या पुढील प्रश्नांचा सराव करणार आहोत आणि काही शब्द जसे ओनली, अ फ्यू, ओनली अ फ्यू या गोष्टींचा वापर, कॅन बी, कॅन नेव्हर बी या गोष्टींचा वापर कसा केला जातोय, पॉसिबिलिटी कशी सॉल्व्ह करायची, या गोष्टी ज्या आहेत त्यांचा सराव आपण इथे करणार आहोत. ठीक आहे, चला. आता सर्वात पहिलाच प्रश्न असा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे ओनली चेअर इज टेबल. केवळ चेअर हा काय आहे, टेबल आहे. मग याच्यामध्ये बघा, आकृती काढताना मात्र काय करायचे असते, लक्ष देऊन नाही करायचे. इथे आकृती काढताना काय करायचं असतं माहितीये, ओनली चेअर इज टेबलला रिव्हर्स मध्ये ऑल लिहायचं, ऑल टेबल आर चेअर अशा पद्धतीने. सर्व टेबल काय आहेत, चेअर आहे. आणि ओनली चेअर टेबल आहे, बाकी कोणी टेबल बनणार नाही, हे त्याचा अर्थ निघतोय. केवळ फक्त खुर्ची टेबल आहे, फक्त खुर्ची टेबल आहे, बाकी कोणी टेबल नाही असं त्याचा अर्थ होते, लक्षात ठेवा. आता काही चेअर जे आहेत ते ऑफिस आहेत आणि पुढे काय दिलेलं आहे आपल्याला, सर्व ऑफिस जे आहेत ते शहर आहेत, सर्व ऑफिस काय दाखवलेत आपल्याला, टाउन दाखवलेले. आता आपलं रिलेशन कसं बनले बघा, सम टाउन आर टेबल, काही शहर टेबल आहेत का रे वगैरे, काही शहर टेबल बिलकुल नाही, होणार पण नाही का, कारण केवळ खुर्ची टेबल आहे, त्यामुळे दुसऱ्या सोबत याचं नोच रिलेशन लागणार आहे. काही टेबल आहे, ऑफिस आहेत, टेबल ऑफिस बनेल का रे, बिलकुल नाही, कारण टेबल आणि ऑफिस यांच्यामध्ये रिलेशन येणार नाही. केवळ खुर्ची टेबल आहे, बाकी कोणीही टेबल होणार नाही, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे कोणताही निष्कर्ष अनुसरण होणार नाही. पर्याय चौथा जो आहे, फोर्थ ऑप्शन, हे काय असेल आपलं अचूक उत्तर आहे, ऑप्शन 4. डन. येस, चौथा पर्याय आपलं अचूक उत्तर आहे. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 22. अच्छा, आता हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा. काही व्हॅलेंटाईन होली आहेत, सर्व होली नवीन वर्ष आहेत, कोणताही नवीन वर्ष क्रिसमस नाही. आणि दोन निष्कर्ष दिलेत, कोणते दोन निष्कर्ष निश्चितपणे सत्य येतील ते सांगायचंय. कोणते असे दोन निष्कर्ष जे आहेत जे निश्चितपणे सत्य येणार आहेत. बघा, आता इथे काय दिलंय ते बघा. काही व्हॅलेंटाईन जे आहेत ते काय आहेत, होली आहेत. काही व्हॅलेंटाईन होली आहेत, सर्व होली नवीन वर्ष आहेत आणि कोणताही नवीन वर्ष क्रिसमस नाही, अशी ही आकृती बनली. आकृती बनवली आपण. आता आपल्याला विचारले काय बघा, पहिलं असं दिलंय, सर्व होली क्रिसमस नाही. बघा रे, क्रिसमस आणि न्यू इयरचं नऊचं रिलेशन होता, बाहेरून नऊचं रिलेशन आहे, आतील भाग देखील काय बनवेल, नऊचं रिलेशन बनवेल, आतील भागी नऊचं रिलेशन बनवेल. म्हणजे कोणताही क्रिसमस होली नाही, कोणतेही होली क्रिसमस नाही, म्हणजे सर्व होली क्रिसमस नाही, निश्चितपणे काय आला, ट्रू आला. आणि सम व्हॅलेंटाईन्स आर न्यू इयर, काही व्हॅलेंटाईन्स नवीन वर्ष आहेत का रे, काही व्हॅलेंटाईन न्यू इयर आहेत का, येस आहेत. आहेत, दोन्ही दिसतात, म्हणजेच काय झालं, दोन्ही ट्रू होत आहेत. बोथ 1 and 2 फॉलोज. उत्तर येणारे पहिला पर्याय, फर्स्ट ऑप्शन. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी उत्तर दिलंय त्या त्या विद्यार्थ्याचं उत्तर बरोबर आहे. पहिला पर्याय, येस, फर्स्ट ऑप्शन एकदम बरोबर उत्तर आहे. दोन्हीच्या दोन्ही निश्चितपणे काय ठरणार आहेत, सत्य ठरणार आहेत. आणि येस विद्यार्थी मित्रांनो, काल मी तुम्हाला सांगितलं होतं की जे उर्वरित प्रश्न जे आहेत ते प्रश्न सॉल्व्ह करून या, सराव करून या, जेणेकरून बघा तुम्हाला किती जमलंय, तुमची उत्तरं बरोबर आलेत की नाही ते देखील आता आपल्याला इथे क्रॉस चेक देखील करता येणार होतं. ओके, चला. आता इथे काय दिलं बघा, स्टेटमेंट दिलेली आहे, सम स्कूल आर कॉलेज, ओनली अ फ्यू कॉलेज आर युनिव्हर्सिटी, नो युनिव्हर्सिटी इज ऑफिस. बघा, काही स्कूल कॉलेज आहेत, काही स्कूल काय आहेत, कॉलेज आहेत, आणि केवळ काही कॉलेज युनिव्हर्सिटी आहे. त्याचा अर्थ कसं वगैरे होतोय, ओनली अ फ्यू.
ओनली अ फ्यू, केवळ काही, केवळ काही. मग अशा वेळेस इथे काय लागतंय बघा, काही तर लागतोय बघा. जसं इथे काही तर लावलंच आपण, काही कॉलेज युनिव्हर्सिटी आहेत, केवळ काही कॉलेज युनिव्हर्सिटी आहेत, म्हणजे एवढे युनिव्हर्सिटी आले. तर केवळ काही म्हटलं, केवळ काही म्हणजे काही नाहीत, हे निश्चितपणे इथे ट्रू येते, लक्षात ठेवा. सम आणि सम नॉट दोन्ही लागत असते, म्हणजे उर्वरित कॉलेज काय नाहीयेत, युनिव्हर्सिटी नाहीत, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि नो युनिव्हर्सिटी इज ऑफिस, कोणताही युनिव्हर्सिटी काय नाहीये, ऑफिस नाहीये. हे काय झालं आपलं पार्ट. आता कंक्लुजन दिले दोन. ऑल कॉलेज बिंग युनिव्हर्सिटी इज अ पॉसिबिलिटी. ऑल कॉलेज, ऑल कॉलेज बिंग युनिव्हर्सिटी इज अ पॉसिबिलिटी. सर्व कॉलेज युनिव्हर्सिटी होण्याची शक्यता आहे का नाही? का नाही, त्याच्या मागचं कारण लक्ष देऊ नाही करे. केवळ काही कॉलेज युनिव्हर्सिटी आहेत, केवळ काही कॉलेज युनिव्हर्सिटी आहेत, त्यामुळे सर्व कॉलेज युनिव्हर्सिटी बनणार नाहीत. कारण सम नॉट आलं रिलेशन, आणि सम नॉट आल्यामुळे डेफिनेट रिलेशन भेटलं, डेफिनेट प्लस पॉसिबिलिटी फॉल्स असते, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि दुसरं दिलंय सम कॉलेज आर नॉट ऑफिस, काही कॉलेज ऑफिस नाहीत बघा. काही कॉलेजचा भाग जो युनिव्हर्सिटी मध्ये गेलाय बघा, सम कॉलेज आर युनिव्हर्सिटी, आणि कोणता युनिव्हर्सिटी ऑफिस नाही, याचा अर्थ हा सम आणि हा नॉट, सम नॉट, सम कॉलेज आर नॉट ऑफिस, निश्चितपणे ट्रू. सम नॉट चेक करण्याची पद्धत देखील आकृतीद्वारे दाखवले. उत्तर येणारे केवळ आणि केवळ निष्कर्ष दुसरा सत्य होत आहे, म्हणजेच उत्तर येईल पर्याय बी. बी ऑप्शन आपलं अचूक उत्तर आहे. पर्याय बी आपलं अचूक उत्तर आहे. स्वप्नील चौधरी, नीलिमा, अक्षय, वर्धा, प्रेरणा, नैना, अगदी बरोबर उत्तर आहे. पर्याय दुसरा आपलं अचूक उत्तर आहे. समजलं? चला आता पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 24. कसं केलंय बघा रे. प्रश्न क्रमांक 24. सर्व स्टील सोने आहे, सर्व स्टील सोने आहे, सर्व पाणी सोने आहे, सर्व पाणी सोने आहे, आणि काही पाणी जे आहे ते कार आहे, काही पाणी कार आहे, असं आपल्याला दिलेलं आहे. आता पहिला निष्कर्ष दिलाय, कोणताही स्टील पाणी नाही. बघ, कोणताही स्टील पाणी नाही. स्टील इकडे, पाणी इकडे. रिलेशन माहिती का रे? नाही. रिलेशन येण्यासाठी डायरेक्ट रिलेशन पाहिजे होतं. दिसतंय का? नाही दिसत. नाही दिसत म्हणजे डाऊटफुल आहे. काही कार स्टील आहेत, काही कार स्टील दिसत का रे? नाही, डाऊटफुल आहे. दोन्हीच्या दोन्ही निष्कर्ष कसे भेटले? डाऊटफुल भेटले. दोघांमध्ये सब्जेक्ट प्रेडिकेट वेगवेगळे आहेत. बोललं तर उत्तर येणार आहे आपलं नायदर कंक्लुजन वन नॉट टू फॉलोज. पर्याय डी जे आहे ते पर्याय डी आपलं अचूक उत्तर आहे. यस स्वप्नील, अक्षय, वर्धा, करेक्ट उत्तर आहे पर्याय डी. समजा तुम्हाला असं विचारलं विद्यार्थी मित्रांनो की काही स्टील कार आहे, काही स्टील कार नाही, तर याचं उत्तर तुम्ही काय दिलं असतं? याचं उत्तर काय दिलं असतं बघा. काही स्टील कार आहे का रे? डाऊटफुल आहे. काय स्टील कार नाही माहिती का रे? डाऊटफुल आहे. दोन्ही काय भेटले असते? डाऊटफुल भेटले असते. दोघांमध्ये सब्जेक्ट होता स्टील, कार प्रेडिकेट होता, म्हणजेच काय झालं रे? सब्जेक्ट प्रेडिकेट सेम झालं. ठीक आहे, सब्जेक्ट प्रेडिकेट सेम झालं. एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे, म्हणजेच इथे उत्तर येणार आहे आयदर वन ऑर टू फॉलोज. हे काय असेल आपलं अचूक उत्तर आहे. आयदर वन ऑर टू फॉलोज हे आपलं फायनल उत्तर आहे. ठीक आहे, उत्तर येईल आपलं पर्याय डी. और दीपाली मॅम, आपण जो 25वा प्रश्न आहे, 25व्या प्रश्नापासून प्रश्न समजून घ्यायला सुरुवात करायची आहे. मग आपण जर 8-9 मिनिटे लेट झालो तर रिकॅप होणं शक्य नाही ना, लक्षात घ्या. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 25. स्टेटमेंट दिलेले आहेत आपले 3, कारण प्रत्येक प्रश्न हा सेपरेट असतोय. कॉन्सेप्टवर तुमचं गेम असणार आहे. कॉन्सेप्टवर प्रत्येक प्रश्न आपल्याला पुढे सॉल्व्ह करायचे आहे. तर जे झाले ते झाले, पुढील प्रश्न समजून घ्यायला सुरुवात करायची आहे. बाकी तुम्ही नंतर जॉईन झालात तर ते आधीचे 4 प्रश्न एकदा बघून घ्या. बघ काय दिलंय, सम गुगल इज ट्विटर. काही गुगल का आहे? ट्विटर आहेत. काही गुगल ट्विटर आहे. आणि बघा, जर तुम्ही कुठलाही प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जमला नाही तर तुम्ही मला ग्रुपमध्ये टॅग करून तुम्ही मला विचारू शकता एनी टाइम. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत आपल्याकडे. ठीक आहे, तुमच्याकडे माझा ईमेल आय डी आहे ganesh.mali@24/7.com. ईमेल आय डी आहे, व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत, तिथे तुम्ही विचारा ना, एनी टाइम विचारा. ठीक आहे,
काही गुगल ट्विटर आहेत, कोणताही ट्विटर फेसबुक नाहीये, कोणताही ट्विटर फेसबुक नाही, आणि सर्व फेसबुक व्हॉट्सअप आहेत, सर्व फेसबुक काय व्हॉट्सअप आहेत. चला आता इथे काय दिलंय बघा, काही व्हॉट्सअप कॅन बी म्हणजे पॉसिबिलिटी असते रे, लक्षात ठेवा, कॅन बी पॉसिबिलिटी. काही व्हॉट्सअप जे आहे ते गुगल असण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअप आणि गुगल रिलेशन माहिती होतं का? नाही माहिती. व्हॉट्सअप टू गुगल रिलेशन माहिती नाही, म्हणजेच रिलेशन काय झालं रे, डाऊटफुल होतं, आणि डाऊटफुल सोबत पॉसिबिलिटी काय येणार, ट्रू येणार. म्हणजे पहिला वाला या ठिकाणी काय भेटला, ट्रू भेटला. पहिला वाला निश्चितपणे काय भेटला, ट्रू भेटला. पुढे बघा, ऑल गुगल कॅन नेव्हर बी फेसबुक. आता तुम्ही जर बघाल गुगलचा काही भाग जो आहे जो ट्विटर मध्ये गेलाय तो फेसबुक होणार नाहीत. म्हणजे सम नॉट येत होता, जिथे सम नॉट येत आहे तिथे ऑल कॅन नेव्हर बी निश्चितपणे काय येत आहे, ट्रू येते. कारण बघा, काही गुगल फेसबुक नाहीत हे जर निश्चित असेल, याचाच अर्थ सर्व गुगल कधीही फेसबुक होणार नाहीत, निश्चितपणे सत्य येणार. दोन्हीच्या दोन्ही निष्कर्ष सत्य. स्वप्नील इथे गडबड केलीत, इथे कॅन नेव्हर बी च लक्ष देऊ नाही करे, ऑल कॅन नेव्हर बी काय होते बघा, ऑल कॅन नेव्हर बी. आता काही गुगल फेसबुक नाहीत, निश्चितपणे सत्य आहे. काही नाहीत याचा अर्थ सर्व होणार नाहीत ना, कधीच होणार नाहीत, निश्चितपणे ट्रू. त्यामुळे उत्तर येणार आहे, दोन्हीच्या दोन्ही कंक्लुजन फॉलो होत आहेत. पर्याय ई जे आहे ते आपलं उत्तर आहे. येस, करेक्ट उत्तर आहे पर्याय ई. अशयचं उत्तर सर्वात फर्स्ट करेक्ट भेटलं होतं, त्याच्यानंतर आशुतोष, अतुल, निलिमा, पावनी, नयना, दीपाली. व्हेरी गुड, क्या बात आहे, व्हेरी नाईस. बघा उत्तर येते आपलं पर्याय ए. चला बघा, अधिक सरावासाठी तुम्हाला एक हँडआउट जे आहे ते मी तुम्हाला सिलॉजिझमचे प्रॅक्टिस बुक जे आहे ते तुम्हाला मी पोस्ट करतो इथे. ते तुम्हाला सरावासाठी पुस्तक हे भेटणार आहे पीडीएफ, ज्याच्यामध्येही काही प्रश्न आहेत आणि काहींचे उत्तरं देखील आहेत, तर ती उत्तरं देखील तुम्ही क्रॉस चेक करू शकता. ठीक आहे, चला आता पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 26. प्रश्न क्रमांक 26 काय दिले बघा, सर्व पतंग प्रकाश आहेत, सर्व प्रकाश चंद्र आहे, आणि आपल्याला दोन निष्कर्ष दिलेत. तर दोन निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष निश्चितपणे सत्य येईल ते आपल्याला विचारले. कोणता निष्कर्ष असा आहे जो निश्चितपणे सत्य येणार आहे? सर्व पतंग प्रकाश आहे, सर्व पतंग प्रकाश आहेत, आणि सर्व प्रकाश चंद्र आहेत. आता हे जर म्हटलं सर्व सर्व जर दिले तर काही चंद्र पतंग येणारच आहे आणि काही प्रकाश पतंग हे देखील येणारच होतं. हे विदाऊट फिगर ही तुम्ही सांगितलं असतं की दोन्हीच्या दोन्ही फॉलो होत आहेत, उत्तर येईल दोन्ही निष्कर्ष अनुसरण करतायत. पर्याय ई आपलं उत्तर येईल. कारण इथे बघा, इथे ऑल ऑल दिलाय म्हटलं तर सम सम तर ट्रू येणारच आहे, सम सम ट्रू येणारच होतं, लक्षात घ्या. ठीक आहे, उत्तर आलं आपलं पर्याय ई. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 27. आता इथे ओनली अ फ्यू आणि ओनली दोन कॉन्सेप्ट दोन्ही इथे दिलेले आहेत, आणि कॅन नेव्हर बी देखील दिलेला आहे. ठीक आहे, तर इथेच बघा या प्रश्नामध्ये आपल्याला काय शिकायला भेटेल की सर ओनली अ फ्यू पिंक आर पब्लिक म्हटलंय, केवळ काही पिंक जे आहेत ते काय आहेत, पब्लिक आहेत असं म्हटलं. तर लक्ष देऊन ऐका, केवळ काही पिंक पब्लिक आहेत हे आपण कसं दाखवतोय बघा. ओनली अ फ्यू पिंक आर पब्लिक हे असं दाखवतो मी, आणि काही पिंक पब्लिक नाहीत हे इथे ड्रॉ करून टाकतो. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की बाबा की हे सम नॉट यांच्यामध्ये सम पिंक आर नॉट पब्लिक हा रिलेशन इथे लागतोय, हे लक्षात ठेवायचं आहे. आता ऑल मेट्रो आर पिंक, ऑल मेट्रो का आहेत, पिंक आहेत, आणि ओनली सिटी आर मेट्रो म्हणजेच काय झालं बघा, ओनली सिटी आर मेट्रो म्हणजेच ऑल मेट्रो आर सिटी असं या ठिकाणी आपल्याला ड्रॉ करावं लागणार. ठीक आहे, आता आपल्याला दिलंय ऑल पब्लिक कॅन नेव्हर बी पिंक. अच्छा बघा रे, सर्व पिंक पब्लिक होणार नाही हे माहिती, परंतु सर्व पब्लिक कधीही पिंक होणार नाही हे रिलेशन मात्र काय येणार आहे, चुकीचं येणार आहे. त्याच्या मागचं कारण समजून घ्या रे, याच्या मागचं कारण समजून घ्या. इथे गडबड करू नका. इथे काय सांगतोय बघा, सर्व पिंक कधीही पब्लिक होणार नाहीत हे ट्रू आहे, परंतु बघा आता इथे काय झालं बघा, पिंक मध्ये पूर्णपणे पब्लिक गेला आणि पिंकचा काहीच भाग कशामध्ये आहे, पब्लिक मध्ये, सर काही भाग नाही आहे. म्हणजेच काय झालं, ऑल पिंक
ऑल पब्लिक बिंग पिंक इज अ पॉसिबिलिटी आहे. म्हणजे सर्व पब्लिक जे आहे ती पिंक बनू शकते. मग जर बनू शकते तर कॅन नेव्हर बी काय येणार आहे? चुकीचं. ऑल पब्लिक कॅन नेव्हर बी पिंक चुकीचं आहे. पहिला वाला चुकीचा आहे. आलं का लक्षात? हे पहिला फॉलो म्हणणारे चुकीचे आहेत किंवा दोन्ही फॉलो म्हणणारे चुकीचे आहेत. कॅन नेव्हर बी मध्ये आयदर ऑर चेक करायचं नसतं. उरलं आपल्याकडे दोन पर्याय. आता पर्याय बी की डी यांच्यापैकी एक उत्तर द्यायचंय. पर्याय बी किंवा डी यांच्यापैकी काय उत्तर येणार आहे बघा. ऑल सिटी आर पब्लिक. ऑल सिटी आर पब्लिक. सर्व सिटी पब्लिक आहे का रे? नाही दिसत आहे. म्हणजे कोणताही निष्कर्ष अनुसरण करत नाही. उत्तर येणार आहे पर्याय डी. पर्याय डी आपलं अचूक उत्तर आहे. येस, परफेक्ट उत्तर आहे. दीपावली भांगरे, त्याच्यानंतर पावणी, आशुतोष, स्वप्नील, शिवराम, अक्षय. करेक्ट उत्तर आहे पर्याय डी. कोणताही निष्कर्ष अनुसरण करणार नाही हे आपलं तिथे अचूक उत्तर आहे. कोणताही निष्कर्ष अनुसरण करणार नाही. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 28. चला प्रश्न क्रमांक 28 तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. काय उत्तर येईल सांगा. या ठिकाणचं जे उत्तर येणार आहे ते काय येणार आहे? काही फोन टेबल आहेत, काही टेबल पॉट नाहीत, काही फोन समुद्र नाहीत, कोणताही समुद्र पॉट नाही. काही फोन टेबल आहेत, काही फोन टेबल आहेत. काही टेबल पॉट नाहीत, काही टेबलचा भाग जो आहे तो पॉट नाही. काही फोन समुद्र नाहीत, काही फोनचा जो भाग आहे तो समुद्र नाही. आणि कोणताही समुद्र पॉट नाही, कोणताही समुद्र पॉट नाही. निष्कर्ष दिले दोन निष्कर्षांपैकी पहिला दिलाय काही समुद्र टेबल नाही. बघ, काही समुद्र टेबल नाही. बघा, समुद्र आणि टेबल रिलेशन माहिती का रे? नाही माहिती. रिलेशन कसं आहे? आणि सर्व समुद्र टेबल आहेत, सर्व समुद्र टेबल आहेत हे माहिती का रे? म्हणजे हे देखील कसं रिलेशन डाऊटफुल आहे. काही समुद्र टेबल नाही माहिती नाही, रिलेशन डाऊटफुल भेटला. सर्व समुद्र टेबल आहेत हे देखील रिलेशन कसं भेटलं? डाऊटफुल भेटला. दोघांमध्ये सब्जेक्ट काय दिसलं रे? समुद्र समुद्र. प्रेडिकेट टेबल टेबल. काही नाहीत, निगेटिव्ह होता. सर्व आहेत, पॉझिटिव्ह होता. म्हणजेच काय झालं रे? तिन्हीच्या तिन्ही अटी ज्या आहेत, ज्या आयदर ऑर साठी येत आहेत ते काय भेटतायत आपल्याला? फॉलो होताना भेटतायत. मग उत्तर यायला पाहिजे काय? पर्याय सी. आयदर कंक्लुजन 1 or 2 फॉलोज. पर्याय सी जे आहे ते आपलं उत्तर पाहिजे. ए का येईल इथे? इथे ए उत्तर का देत आहे? तुमचं काय म्हणणं आहे? काही समुद्र टेबल नाहीत. अरे बघा रे राजांनो, इथे काय सांगितलं? काही फोन टेबल आहेत हे सांगितलंय आणि काही टेबल पॉट नाहीत, तो बाजूला केला आपण. काही फोन समुद्र नाहीत सांगितला. मला सांगा तुम्ही, इथे काही समुद्र टेबल नाहीत. समुद्र आणि टेबल, मला सांगा समुद्र आणि टेबल यांच्यामध्ये नोचं रिलेशन असं दिसलं का तुम्हाला? असं रिलेशन दिसलं का? पटकन सांगा. दिसलं का? फक्त येस और नो मध्ये उत्तर द्या. समुद्र आणि टेबल याला डायरेक्ट रिलेशन म्हणतो. डायरेक्ट रिलेशन दिसलं का तुम्हाला? दिसलं का? पटकन सांगा. येस और नो, पटापट सांगायचं. उत्तर बाजूला ठेवा. येस और नो मध्ये सांगायचंय. डायरेक्ट रिलेशन दिसलं का? नाही दिसलं, नाही दिसलं. अच्छा, समनॉट मध्ये तुम्ही इनडायरेक्ट रिलेशन चेक करायला जाताय. इनडायरेक्ट रिलेशन असं असतोय, समुद्राचा काही भाग दुसऱ्यामध्ये जायला पाहिजे होता आणि त्याचं नोचं रिलेशन टेबल सोबत यायला पाहिजे होता. अच्छा मला सांगा, इनडायरेक्टली कनेक्ट होण्यासाठी समुद्राचा काही भाग कोणासोबत गेलाय का रे?
कोणासोबत गेलाय का? इनडायरेक्ट रिलेशन दिसतंय का आपल्याला? येस और नो? इनडायरेक्ट रिलेशन दिसतंय का आपल्याला? दिसत असेल तर येस म्हणा, नसेल दिसत तर नो म्हणा. काय उत्तर येईल? नो, म्हणजे इथेही दिसलं नाही. मग जर डायरेक्ट रिलेशन ही येत नाहीये, इनडायरेक्ट रिलेशन ही येत नाही, मग तुम्ही काही समुद्र टेबल नाहीत हे ट्रू कसं म्हणता रे? हे पर्याय कुठल्या अँगलने उत्तर देत आहे? काही समुद्र टेबल नाही डाऊटफुल, सर्व समुद्र टेबल आहे डाऊटफुल. दोघांमध्ये सब्जेक्ट समुद्र भेटला, टेबल प्रेडिकेट भेटला, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह भेटला. या तिन्ही अटी सॅटिस्फाय होतात. उत्तर येणार आहे एक तर निष्कर्ष, एक किंवा दोन सत्य, आयदर ऑर ज्याला आपण म्हणतोय. ऑल क्लिअर? आता सर्वांना समजलं कसं केलं ते, कसं आपण आयदर ऑर हे उत्तर काढलंय? अंडरस्टूड? जमेल ना आता? व्हेरी गुड, क्लिअर आहे ना? क्या बात आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 29. आयदर ऑर समजून घ्या. आयदर ऑर कधी लागतोय? आयदर ऑरच्या अटी मी इथे लिहून देतोय कारण बघा गरज भासते. आयदर ऑर पहिली अट आहे बोथ रिलेशन्स कसे असले पाहिजे? बोथ कंक्लुजन्स डाऊटफुल असले पाहिजे. ठीक आहे. दुसरी अट सब्जेक्ट अँड प्रेडिकेट सेम असले पाहिजे. ही दुसरी अट. तिसरी अट आहे एक पॉझिटिव्ह असलं पाहिजे व एक निगेटिव्ह असलं पाहिजे. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असेल, या तिन्ही अटी लागल्या तर आयदर ऑर येतंय, बाकी वेळेस नाही. समजून घ्या. चला आता इथे हा जो प्रश्न दिलाय प्रश्न क्रमांक 29 ते आपल्याला बघायचंय. बघा आणखी ओनली अ फ्यू ते आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. सर्व टाइप्स आपण घेतोय. IBPS पॅटर्न म्हटलं तर बघा बाकी एक्झाम जायला गेलं तुम्ही ओनली अ फ्यू या गोष्टी विचारल्या तर त्यांची उत्तरं देता आली पाहिजे तुम्हाला. त्याच्यासाठी आपल्याला सराव करायचा. ठीक आहे. सर्व झाडे फुले आहेत, सर्व काटे फुले आहेत, काही पाने काटे आहेत, काही देठ फुले आहेत. बघा सर्व झाडे फुले आहेत, काही काटे फुले आहेत, काही पाने काटे आहेत आणि काही देठ फुले आहेत. काही देठ फुले आहेत. बघा काय दिलंय? सर्व झाडे फुले आहेत, काही काटे फुले आहेत असं दाखवलंय. ठीक आहे. त्याच्यानंतर काही पाने काटे आहेत आणि काही देठ जे आहेत ते फुले आहेत. हे झालं. आता आपल्याला विचारलंय असं काही झाडे पाने आहेत, काही झाडे पाने आहेत. झाड इकडे पान इकडे, रिलेशन कसं आलं? डाऊटफुल आलं. सर्व पाने फुले आहेत, सर्व पाने फुले आहेत कारण कोणताही पान फुल दिसत नाही, डाऊटफुल रिलेशन आलं. काही देठ झाडे आहेत, काही देठ झाडांमध्ये गेले करे, काही देठ झाडांमध्ये गेले का? नाही गेले. काही देठ झाडे, रिलेशन डाऊटफुल आहे. आणि कोणताही झाड पान नाही, कोणताही झाड पान नाही. बघा झाड आणि पान रिलेशन कसं आलं? डाऊटफुल आलं. आता मला सांगा लगेच अशा वेळेस लगेच घाई करणार आहेत का रे तुम्ही? सर्व काटे फुले आहेत, सर्व झाडे फुले आहेत, सर्व काटे फुले आहेत. ओके.
जे जे काटे जे आहेत ते सर्व काटे फुले आहेत असं झालं. आणि काही पाने काटे आहेत, काही पाने काटे आहेत असं झालं. काही पाने काटे आहेत आणि काही देठ फुले आहेत, काही देठ फुले आहेत. अच्छा, हे रिलेशन अशा पद्धतीने होतं. आकृती चेंज झाली, आपली आकृती या पद्धतीने येणार आहे. बरोबर आहे. ठीक आहे बघा. सर्व झाडे फुले आहेत असं दाखवलं आपण, सर्व काटे फुले आहेत असं दाखवलं, काही पाने काटे आहेत असं दाखवलं, काही देठ फुले आहेत झालं. अच्छा बघा, आता काही झाडे पाने आहेत का, काही झाडे पाने दिसत का नाही दिसत आहे. सर्व पाने फुले आहेत का, नाही. काही पाने फुले आहेत माहिती, सर्व नाही, डाऊटफुल आलं. काही देठ झाडे आहेत का, काही देठ झाडांमध्ये गेलेत का, नाही. आणि कोणतेही झाड पान नाही, झाड आणि पान रिलेशन डाऊटफुल आहे. म्हणजे चारही डाऊटफुल. लगेच की कोणताही निष्कर्ष अनुसरण करत नाही असं लावू नका. पहिले काय करायचं, पहिले काय करायचं बघायचं, अरे कुठले कुठले काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह वगैरे आलंय का. बघा, झाड पान, झाड पान, झाड पान, सब्जेक्ट प्रेडिकेट सेम भेटला, भेटला. एक पॉझिटिव्ह भेटलं काही आहेत आणि कोणताही नाही निगेटिव्ह भेटला. याचा अर्थ 1 और 4 यांच्यामध्ये आयदर और लागणारे. फक्त निष्कर्ष एक, तर निष्कर्ष एक किंवा 4 अनुसरण करतोय, हे काय असेल आपलं उत्तर आहे. पान फुल बाकी कुठे दिसणार नाही, देठ झाडे दिसणार नाही. उत्तर इथे काय पाहिजे रे, पर्याय डी पाहिजे, पर्याय डी. आलं लक्षात. वर्धा थँक्यू आणि शिवरामजी थँक्यू. का तर तुम्ही टाकलं की सर सर्व काटे फुले आहेत. बघा, आपण हे डायग्राम प्रॉपर असणं गरजेचं आहे. भले उत्तर आपलं हे मॅच झालं असतं, त्याबद्दल काय हरकत नाही, परंतु ही जर चुकी झाली तर एखादा कंक्लुजन देखील बदललं असतं, असं या ठिकाणी होऊ शकलं असतं कधी कधी. ठीक आहे, लक्षात ठेवा. चला, हे क्लिअर आहे. चला आता जाऊयात पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 30. आयदर और देखील तुम्हाला आता क्लिअर झालं असेल. आता 30वा प्रश्न दिलाय, हे नॉर्मल प्रश्न आहे, तर सॉल्व करा. बघा काय दिलंय प्रश्न, ते प्रॉपरली बघा आणि सॉल्व करा. बघा, तर इथे सर्व लिंबू काय आहेत, मनुके आहेत. सर्व लिंबू मनुके आहेत. सर्व मनुके खजूर आहेत. काही खजूर जे आहेत ते आंबे आहेत. अशी आकृती बनली आपली. सर्व पॉझिटिव्ह होते. बघा, काही लिंबू आंबे दिसत का रे, नाही दिसत, डाऊटफुल आलं. काही आंबे मनुके आहेत का, आंबे मनुके नाही, डाऊटफुल आहे. सर्व लिंबू खजूर आहेत का, नाही, येस. सर्व लिंबू खजूर आहेत, येस आहेत. सर्व लिंबू खजूर आहेत, ट्रू. ठीक आहे. आणि काही आंबे खजूर आहेत का, बघा, काही आंबे खजूर आहेत, येस आहेत, ट्रू. म्हणजे तिसरा आणि चौथा फॉलो होत आहे. ओनली 3 and 4 फॉलोज. पर्याय तिसरा जो आहे तो थर्ड ऑप्शन आपला अचूक उत्तर आहे. आणि या केसमध्ये तर 100% अॅक्युरेसी येणार होती आणि यस आलेली आहे. सर्वांची उत्तर बरोबर आहेत. रिअली ग्रेट, खरोखर. बघा रे,
हे जे असे बॅच मध्ये तुमचे जे उत्तरं भेटतात ना, खरोखर खूप सुंदर उत्तरं भेटतात, कारण प्रत्येक जण आपापल्या परीने सॉल्व देखील करतोय आणि ऍक्युरेट उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. नसेल माहिती तर ऑनेस्टली सांगता देखील. थँक्यू. चला पुढील प्रश्न बघा. आता इथे काय दिलंय, सम काही वर्तुळ आयत आहेत, काही आयत त्रिकोण आहेत, काही त्रिकोण चौरस आहेत आणि दोन निष्कर्ष दिलेत. इथे बघा दोन्ही ठिकाणी पॉसिबिलिटी दिली आहे. आता इथे तुमची पॉसिबिलिटी क्लिअर झालेली आहे की नाही ते देखील समजणार आहे. इथे बघूयात, उत्तर द्या. चला आता इथे बघूयात प्रश्न क्रमांक 31. बघ, काही वर्तुळ आयत आहेत, काही वर्तुळ जे आहेत ते काय आहेत, आयत आहेत. बघ, काही आयत त्रिकोण आहेत आणि काही त्रिकोण चौरस आहेत, काही त्रिकोण चौरस आहेत. बघ, काही वर्तुळ आयत आहेत, काही आयत त्रिकोण आहेत, काही त्रिकोण चौरस आहेत असं दिलंय आणि निष्कर्ष दिले, दोन सम ट्रिअँगल्स आर सर्कल इज अ पॉसिबिलिटी. काही त्रिकोण वर्तुळ असण्याची शक्यता आहे. बघा, त्रिकोण आणि वर्तुळ रिलेशन माहिती नव्हतं, रिलेशन आलं डाऊटफुल, डाऊटफुल सोबत पॉसिबिलिटी काय येणार, ट्रू येणार. आणि पुढे काय दिलंय बघा रे, आणि हे कोण रे, सी वाले, सी पर्याय वाले राजांनो, माझ्या हात जोडून तुम्हाला विनंती आहे की कधीही आयदर, बघा ज्या वेळेस पॉसिबिलिटी दिली जाते, पॉसिबिलिटी मध्ये कधीच आयदर ऑर लागत नाही रे. आणि इथे ट्रिअँगल दिसतंय, इथे दिसते सर्कल आणि इकडे स्क्वेअर, कुठल्या अँगलने आयदर ऑर लावताय रे. ठीक आहे, कधीच पॉसिबिलिटी केस मध्ये आयदर ऑरचा पर्यायचा विचार करायचा नाही. आयदर ऑर पॉसिबिलिटी केस मध्ये कधीच येत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, चला पुढे काय दिले बघा रे. आता इथे काय दिलंय बघा, काही जे चौरस आहेत ते त्रिकोण असण्याची शक्यता आहे. काही चौरस ऑलरेडी काय आहेत, त्रिकोण आहेत. लक्ष देऊन ऐका रे, काही चौरस ऑलरेडी त्रिकोण आहेत म्हटलं तर ते डेफिनेट रिलेशन आहे. डेफिनेट सोबत पॉसिबिलिटी फॉल्स येते आणि फॉल्स आल्या कारणामुळे उत्तर येणार तो फक्त आणि फक्त पहिला पर्याय येणार, केवळ निष्कर्ष एक सत्य. आता कोणाच्या मनात येईल सर, ई पर्याय काय येणार, बोथ फॉलोज. काही चौरस त्रिकोण आहेत राजांनो, काही चौरस त्रिकोण आहेत हे डेफिनेट आहे, परंतु असण्याची शक्यता आहे हे म्हटलं तर ते चुकीचं ठरतं. कारण बघा इथे या ठिकाणी जी गोष्ट डेफिनेट असते तिच्यासोबत पॉसिबिलिटी नेहमी फॉल्स ठरत असते. म्हणून उत्तर एक येणार आहे, म्हणून उत्तर एक येणार आहे, लक्षात ठेवा. जमेल, समजलं. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 32. प्रश्न क्रमांक 32 काय दिले बघा, ऑल बेंचेस आर टेबल. सर्व बेंचेस काय आहेत, टेबल आहे. नो बेंच इज हट, कोणताही बेंच काय नाहीये, हट नाहीये. आणि आपल्याला असं दिलंय की ओनली अ फ्यू टेबल आर चेअर, केवळ काही टेबल जे आहेत ते चेअर आहेत, काही टेबल चेअर नाहीत. केवळ काही टेबल चेअर आहेत, काही नाहीत. अच्छा, सम चेअर आर नॉट टेबल, काही चेअर टेबल नाहीत. माहितीये का, रिलेशन वगैरे समजून घ्या. इथे इथे गडबड करू नका. इव्हन उलट जे रिलेट आहे, रिलेशन आहे ते उलट रिलेशन ही जोडू नका. त्याच्या मागचं कारण सांगतोय रे बघा, काही टेबल चेअर नाहीत म्हटलं तर ट्रू येईल, परंतु काही चेअर टेबल नाहीत म्हटलं तर फॉल्स येणार आहे. सम चेअर आर नॉट टेबल, तर हे रिलेशन डाऊटफुल सांगायचंय. इथे गडबड होऊ शकत होते. तुम्हाला ट्रू काय भेटणार आहे, सम टेबल्स आर नॉट चेअर, सम टेबल आर नॉट चेअर.
असं जर विचारलं असतं ते आपण ट्रू म्हटलं असतं. परंतु सम चेअर आर नॉट टेबल म्हटलं तर चुकीचं आहे. बघा चेअर टेबलचं डायरेक्ट रिलेशनही नाही, इनडायरेक्ट दाखवायला याचा सम पार्ट कशामध्ये गेलेला नाही, म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट भेटणारच आहे, ते डाऊटफुलच राहणार आहे. सम टेबल आर नॉट हट, बघा रे काही टेबल हट नाहीत. बघा टेबलचा आणि हटचा डायरेक्ट रिलेशन आहे का, नाहीये. परंतु इनडायरेक्ट बघायला गेलो तर टेबलचा काही भाग कशात गेलाय, बेंचेस मध्ये. टेबलचा काही पार्ट बेंचेस मध्ये गेलाय आणि कोणताही बेंच काय होणार नाही, हट होणार नाही. मग टेबलचा याच्यामध्ये असलेला पार्ट हट नाही, निश्चितपणे ट्रू. इनडायरेक्टली कनेक्टेड आहेत. केवळ निष्कर्ष दुसरा जो आहे तो दुसरा फॉलो होतो. येस आशुतोष जाधव, क्या बात आहे, करेक्ट उत्तर दिलंय. ओनली टू फॉलोज. पर्याय दुसरा आपलं इथे फायनल उत्तर लागेल. पर्याय दुसरा. ओके, येस, हा कॉन्फिडन्स आला पाहिजे. आता उत्तर बरोबर आले. आशुतोष, दीपाली, पावनी, अक्षय, नैना, निलिमा, व्हेरी गुड, क्या बात आहे. चला पुढील प्रश्न. फ्यू जो असतं, फ्यू त्याचा अर्थ काही होते रे. फ्यू म्हणजे जसं तुमचं नॉर्मल सम जो असतो ना, सम तोच रिलेशन आहे. काही भाग, फ्यू म्हणजे काही भाग. बघा फ्यू एशिया आर युरोप, फ्यू एशिया आर युरोप, याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर तुमच्या लक्षात येईल सम लागतोय फक्त. ओनली फ्यू मध्ये सम प्लस सम नॉट लागतोय, लक्षात ठेवा. श्रद्धा काय म्हणतात, सर फर्स्ट कंक्लुजन रिपीट करा आधीचा. आधीचा फर्स्ट कंक्लुजन असा आहे, सम चेअर आर नॉट टेबल, काही चेअर टेबल नाही. श्रद्धा मॅम इथे लक्ष देऊ नका. बघा इथे चेअरचं डायरेक्ट रिलेशन आपण बघायला गेलो, लक्ष देऊ नका, सम नॉट पाहिजे आपल्याला. डायरेक्ट रिलेशन म्हटलं तर चेअर आणि टेबल मध्ये समचं रिलेशन आहे, समचं आहे. समचं आहे एवढंच माहिती आहे. सम नॉटचं माहिती आहे का आपल्याला, सम नॉटचं माहिती आहे का, नाही माहिती. नाही माहिती म्हणजे डाऊटफुल आहे, ते डायरेक्टली तुम्ही उत्तर देऊ शकता, काही चेक न करता डाऊटफुल राहणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त सांगतोय डायरेक्ट रिलेशन भेटला नाही. डायरेक्ट रिलेशन भेटला नाही, इनडायरेक्ट बघायला गेलो तर चेअरचा काही भाग दुसऱ्यामध्ये जाऊन त्याचं नोचं रिलेशन टेबल सोबत लागायला पाहिजे होता. असं दाखवायला काही आहे का, चेअर सोबत कोणी रिलेटेड आहे का, नाहीच आहे ना. म्हणजे इनडायरेक्टली भेटत नाही, म्हणजेच काय आलं, रिलेशन डाऊटफुल आलं. आलं लक्षात, ते रिलेशन डाऊटफुलच राहणार आहे कायमचं. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 33. काही आशिया जे आहे ते युरोप आहेत. ऑल युरोप आर आफ्रिका, सर्व युरोप का आहेत, आफ्रिका आहेत. आणि नो युरोप इज अमेरिका, कोणता युरोप काय नाहीये, अमेरिका नाहीये. ही आपली आकृती बनली. आता आपल्याला असं विचारलंय, सम अमेरिका और एशिया, काही अमेरिका एशिया आहेत का रे, अमेरिका इकडे, एशिया इकडे, रिलेशन आलं डाऊटफुल, डाऊटफुल रिलेशन भेटला. फ्यू आफ्रिका आर एशिया, फ्यूचा अर्थ काय असतो, सम. फ्यू फ्यू म्हणजे सम. सम आफ्रिका एशिया आहेत का रे, बघा आफ्रिकेचा काही भाग एशियामध्ये आहे, आफ्रिकेचा काही भाग एशियामध्ये आहे ट्रू. आणि सम अमेरिका बिंग आफ्रिका इज अ पॉसिबिलिटी. बघा अमेरिका आणि आफ्रिकेचं रिलेशन माहिती आहे का रे, अमेरिका आणि आफ्रिकाचं रिलेशन माहिती नाही. अमेरिका टू आफ्रिका रिलेशन माहिती नाही, रिलेशन आहे डाऊटफुल. डाऊटफुल प्लस पॉसिबिलिटी काय येणार, ट्रू येणार. याचाच अर्थ उत्तर येणार केवळ निष्कर्ष 2 आणि 3 सत्य. ओनली 2 and 3 फॉलोज. पर्याय बी आपलं उत्तर लागेल इथे. काय उत्तर येते, पर्याय बी. अशया, क्या बात है, व्हेरी गुड. उत्तर आहे पर्याय बी, फायनल उत्तर आहे. यस दीपाली मॅम, निलिमा मॅम, क्या बात है, गुड जॉब. चला रे, कॉन्फिडन्स तर तुमचं दिसतो इथे की येस सर आम्ही हे करूच शकतो, डेफिनेटली करू शकतो, यायलाच पाहिजे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 33. क्वेश्चन नंबर 33. ऑल ऑरेंज इज बनाना, नो बनाना इज मँगो, ऑल लिची इज मँगो. नॉर्मल वे मध्ये विचारलेला प्रश्न आहे, उत्तर यायला पाहिजे आता.
चला प्रश्न सॉल्व करा. पहिला पर्याय ओके. बघ काय झालं, सर्व ऑरेंज का आहेत, बनाना आहेत. कोणताही बनाना मँगो नाही आहे. आणि ऑल लिची इज मँगो, सर्व लिची मँगो आहेत. आता आपल्याला विचारलंय नो लिची इज ऑरेंज. बघा मँगो आणि बनानाचं नोचा रिलेशन होता, लक्ष देऊन नाही करा. मँगो बनानाचं नोचा रिलेशन होता. बाहेरून नोचा रिलेशन असेल, आतील भागी काय बनवेल, नोचा रिलेशन. म्हणजे नो लिची इज ऑरेंज निश्चितपणे ट्रू येणार. काय येणार, निश्चितपणे ट्रू येणार. आणि नेक्स्ट काय दिले बघा, ऑल बनाना इज ऑरेंज. ऑल बनाना ऑरेंज आहे कारण नाही, सम बनाना इज ऑरेंज. म्हणजे हे मात्र डाऊटफुल येणार. केवळ निष्कर्ष एक सत्य. पहिला पर्याय ज्यांनी ज्यांनी उत्तर दिले अगदी बरोबर आहे. फर्स्ट ऑप्शन अगदी परफेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 34. क्वेश्चन नंबर 34. बघा हा देखील नॉर्मल केस मधील प्रश्न आहे. याचं उत्तर भेटलं पाहिजे, व्यवस्थितरित्या चेक करा. चला आता इथे उत्तर बघा काय दिले. सर्व डायरेक्टर्स ऍक्टर्स आहेत. सर्व डायरेक्टर्स जे आहेत ते काय आहेत, ऍक्टर्स आहेत. नेक्स्ट काय दिले, कोणताही ऍक्टर प्रोड्युसर नाहीये. आणि ऑल कोरिओग्राफर्स आर डायरेक्टर्स, सर्व कोरिओग्राफर्स जे आहेत ते डायरेक्टर्स आहेत. आता विचारलंय नो कोरिओग्राफर इज प्रोड्युसर, कोणताही कोरिओग्राफर प्रोड्युसर नाही. बघा बाहेरून नोचं रिलेशन आहे, आतील भाग नोचं रिलेशन बनवणार. निश्चितपणे काय आलं, ट्रू आलं. सम ऍक्टर्स आर कोरिओग्राफर्स, काही ऍक्टर्स कोरिओग्राफर्स आहेत का, निश्चितपणे ट्रू येणार. आणि नो डायरेक्टर इज प्रोड्युसर, बघा प्रोड्युसर आणि डायरेक्टर नोचं रिलेशन. म्हणजे हे काय झालं, सर्वच्या सर्व फॉलो होतात. ऑल द कंक्लुजन फॉलोज. पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं अचूक उत्तर आहे. पर्याय सी आपलं अचूक उत्तर आहे. व्हेरी गुड. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 35. प्रश्न क्रमांक 35 बघा, सर्व बहुभुज कोण आहेत, सर्व बहुभुज कोण आहेत, सर्व कोण कर्ण आहेत, सर्व शंकू फासा आहेत नाही आपल्याकडे, सर्व फासे दशकोन नाही आपल्याकडे, कोणताही कर्ण फासा नाही. बघा कोणताही कर्ण फासा नाही असं सांगितलंय. आणि आपल्याला सांगितलंय सर्व शंकू जे आहेत ते काय फासा आहेत. शंकू फासाच्या आतमध्ये गेला. आणि सर्व फासे दशकोन आहेत, सर्व फासे दशकोन आहेत. म्हणजे ही आकृती या पद्धतीने बनली. ठीक आहे, आकृती बनली. आता काही कर्ण बहुभुज आहेत का रे, बघा काही कर्ण बहुभुज मध्ये गेलेत, यस गेलेत, ट्रू. सर्व कर्ण दशभुज आहेत का नाही, बघा रे सर्व कर्ण दशभुज दिसत का नाही दिसत, चुकीचं आहे. कोणताही बहुभुज शंकू नाही आहे, बघा रे बहुभुज
कोणताही बहुभुज शंकू नाही. बहुभुज आणि शंकू डायरेक्ट नोचं रिलेशन लागतंय का नाही लागत आहे. पण काही बहुभुज जे कर्ण आहेत ते शंकू नाहीत हे सांगू शकलो असतो आपण, काही नाहीत सांगितलं असतं. कोणताही नाही चुकीचं आहे. आणि पुढे काय दिलंय, काही फासे कोण आहेत. बघ, काही फासा कोण दिसते कारण नाही, कोणताही फासा कोण होणार नाही, म्हणजे हे साफ चुकीचं आहे. याचाच अर्थ केवळ निष्कर्ष एक अनुसरण करतोय. याचाच अर्थ काय झालं, काय झालं, सर्व बहुभुज कोण आहेत, सर्व बहुभुज कोण आहेत. एक एक मिनिट. अच्छा, सर्व बहुभुज कोण आहेत, मी इथे काय लिहिलं, काही बहुभुज लिहिलं ना. एक मिनिट, डोंट वरी. आपण आकृती बदलतो. इथे बघा, सर्व बहुभुज का आहेत, सर्व बहुभुज कोण आहेत, सर्व बहुभुज कोण आहेत झालं. सर्व कोण कर्ण आहेत हे देखील झालं. आता सर्व शंकू फासा आहेत, सर्व शंकू फासा आहेत हे झालं. सर्व फासे दशकोन आहेत आणि कोणताही कर्ण फासा नाही, कोणताही कर्ण फासा नाही. झाले रिलेशन. काही कर्ण बहुभुज आहेत का रे, येस, काही कर्ण बहुभुज आहेत ट्रू. सर्व कर्ण दशभुज आहेत का रे, बघ, कर्ण दशभुज दशकोन म्हणजे हे दशकोन, कर्ण आणि दशकोन रिलेशन येते का, सर्व नाही येते. कोणताही बहुभुज शंकू नाही, बहुभुज आणि शंकू. बघा रे, आता इथे काय झालं बघा, हा जो पार्ट आहे हा रिलेशन चेंज होणार आहे. हा रिलेशन कसं चेंज होईल बघा, काय झालं, फासा आणि कर्णाचा नोचा रिलेशन होता. हा जो फासा आहे आणि तो कर्णासोबत नोचा रिलेशन बनवतो, याचा अर्थ बहुभुज आणि जो शंकू आहे आणि फासा जो आहे यांचाही नोचा रिलेशन, फासा आणि बहुभुजचा नोचा झाला. फासाच्या आतमधील शंकूचाही नोचा रिलेशन, म्हणजे कोणताही बहुभुज शंकू नाही हे ट्रू येईल. इथे हा बदल झाला कशामुळे, या बहुभुजला आतमध्ये घेतल्यामुळे. बहुभुज आणि शंकू नोचा रिलेशन लागतोय, कोणताही बहुभुज शंकू नाही, निश्चितपणे ट्रू भेटला. आणि काही फासे कोण आहेत का, बघा आता काही फासे कोण दिसते का रे, बघा इथून बाहेरून नोचं रिलेशन आहे, कोणताही फासा कोण नाही. म्हणजेच काय झालं, 1 and 3 फॉलोज होत आहे. 1 and 3 फॉलोज, पर्याय डी आपलं उत्तर येईल. पहिले आपल्याला बी भेटत होतं कारण हे सम दाखवलं होतं, त्यामुळे उत्तर येणार पर्याय डी. डी 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 पर्याय जो आहे तो आपलं उत्तर बरोबर आहे. पर्याय डी आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे, येस, डी पर्याय फायनल आपलं उत्तर मानण्यात येईल. चला पुढील प्रश्न बघा. एक छोटस जरी फिगर मध्ये जर चेंज झालं तरी आपलं उत्तर बदलतं, हे तुमच्याही लक्षात आलं की येस सर, आता थोडस जरी बदल पडला, थोडस जरी फरक झाला तरी आपलं उत्तर बदलू शकतं, हे लक्षात आलंय. राईट. चला पुढील प्रश्न बघूयात. ओनली अ फ्यू सर्कल आर हेक्सागॉन, केवळ काही सर्कल हेक्सागॉन आहेत. बघा रे, आकृती अशी बनते, केवळ काही सर्कल जे आहेत ते हेक्सागॉन आहेत. आणि जेव्हा असं आपण फिगर बनवतोय म्हणजे काही आहेत काही नाहीत असं आपण सांगतोय. काही, केवळ काही सर्कल हेक्सागॉन आहेत, काही सर्कल हेक्सागॉन नाहीत. ठीक आहे, मग इथेच बघा काय झालं, सम सर्कल्स आर नॉट हेक्सागॉन, काय भेटेल, ट्रू. कारण केवळ काही सर्कल हेक्सागॉन आहेत, भेटलं आपल्याला उत्तर. चला पुढे दिलाय, ओनली अ फ्यू हेक्सागॉन आर पेंटागॉन, केवळ काही हेक्सागॉन जे आहेत ते पेंटागॉन आहेत. म्हणजेच काय झालं, काही हेक्सागॉन पेंटागॉन नाहीत. आणि नो सर्कल इज स्क्वेअर, कोणताही सर्कल काही नाहीये, स्क्वेअर नाही. ही आपली आकृती बनली. आता आपल्याला विचारलं नो पेंटागॉन इज स्क्वेअर, पेंटागॉन इकडे, स्क्वेअर इकडे, रिलेशन माहिती आहे का रे, नाही. म्हणजे रिलेशन कसं येणार, हे डाऊटफुल रिलेशन येत आहे. याचाच अर्थ केवळ आणि केवळ निष्कर्ष एक जो आहे, पहिला निष्कर्ष ओनली कंक्लुजन 1 हा फॉलो होणार आहे. ओनली कंक्लुजन 1 फॉलोज. पर्याय ए जो आहे तो आपला अचूक उत्तर आहे. पर्याय ए आपलं फायनल उत्तर इथे येणार आहे. पर्याय ए. येस, अक्षय, दीपाली, स्वप्नील, अगदी बरोबर उत्तर आहे, पहिला पर्याय. हे इथपर्यंत लक्षात आलंय तुमच्या आता. येस, पावणे करेक्ट उत्तर आहे. चला पुढील प्रश्न तुम्ही सॉल्व करा. हा जो प्रश्न आहे हा सॉल्व करा. चला 40 पर्यंतचे प्रश्न आपण घेऊ. उर्वरित जे प्रश्न आहेत ते तुम्हाला होमवर्क साठी देणार आहे. कुठलाही प्रश्न जमला नाही तर तुम्ही ग्रुपमध्ये टाकू शकता, एनी टाइम तुम्ही विचारू शकता, लक्षात ठेवा. ठीक आहे, बघा, नो बँक इज अन ऑफिस, कोणताही बँक काही नाहीये, ऑफिस नाहीये. ऑल ऑफिस आर स्टॉल्स, ऑल ऑफिस आर स्टॉल, नो बँक इज ऑफिस, ऑल ऑफिस आर स्टॉल्स. कंक्लुजन्स दिले 4. पहिला दिलाय नो बँक इज स्टॉल, दुसरा दिलाय नो स्टॉल इज बँक, नेक्स्ट दिलाय सम स्टॉल्स आर ऑफिस, आणि चौथा दिलाय ऑल द स्टॉल्स आर ऑफिस.
काय उत्तर येईल? यस शुभांगी मॅम, क्या बात आहे. उत्तर देत आहे पर्याय सी. व्हेरी गुड शुभांगी चौरे, रिअली गुड, परफेक्ट. बघा नो बँक इज स्टॉल म्हटलं तर बघा रे, बँक आणि स्टॉलचं नोचं रिलेशन, डायरेक्ट रिलेशन काय दिसत नाही. नो स्टॉल इज बँक म्हटलं तर सम स्टॉल आर नॉट बँक माहिती आहे, परंतु कोणताही स्टॉल बँक नाही म्हटलं तर हे चुकीचं येत आहे. पुढे दिलंय सम स्टॉल्स आर ऑफिस, काही स्टॉल्स ऑफिस आहेत का? येस ट्रू. आणि ऑल दी स्टॉल्स आर ऑफिस आहेत का? नाही, सम स्टॉल्स आर ऑफिस माहिती आहे, ऑल काय झालं चुकीचं. आता याचाच अर्थ काय झाला? केवळ निष्कर्ष 3 फॉलो होईल. पर्याय सी जो आहे तो पर्याय सी आपलं उत्तर फायनल येत आहे. पर्याय सी आपलं अचूक उत्तर आहे, एकदम बरोबर आहे, सी ऑप्शन. चला 38वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 38 बघा, इथे ओनली अ फ्यू देखील दिलेला आहे आणि पॉसिबिलिटी दिलेली आहे. दोन गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. ओनली अ फ्यू अँड पॉसिबिलिटी दोघांचा वापर केलेला आहे इथे. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, मी एक तुम्हाला पीडीएफ फाईल जी दिलेली आहे हँडआउटच्या माध्यमातून, त्यातही काही क्वेश्चन्स आहेत तर ते देखील सॉल्व्ह करा. आपल्या याच सेशन मध्ये 15 क्वेश्चन्स आहेत, त्या पीडीएफ मध्ये 15 क्वेश्चन असे 30 क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिस साठी मी तुम्हाला दिलेले आहेत. बघा आपण 40 तर आपले सॉल्व्ह झाले, 40 सॉल्व्ह झाले, 30 क्वेश्चन्स प्रॅक्टिस साठी दिलेले आहेत पीडीएफ मध्ये 15 आणि याच पीडीएफ मध्ये 15 असे 30 प्रश्न प्रॅक्टिस साठी, म्हणजे टोटल 70 क्वेश्चन्सचा सराव आपण इथे करतोय. 40 आपण सॉल्व्ह केलेले आहेत, हे तुम्हाला 30 सॉल्व्ह करायचे आहेत. आणि कुठली अडचण असेल तर ग्रुपमध्ये विचारा. सेशन संपल्यानंतर रेटिंग 5 स्टार रेटिंग फॉर कंटेंट टीचिंग इंटरफेस डेफिनेटली सबमिट करा आहे. बघा ओनली अ फ्यू ब्ल्यू इज पर्पल, केवळ काही ब्ल्यू जे आहेत ते पर्पल आहेत, काही ब्ल्यू पर्पल नाही. ओनली अ फ्यू आला. ऑल पर्पल इज ब्लॅक, सर्व पर्पल काय आहेत? ब्लॅक आहेत. आणि सम ब्लॅक इज पिंक, काही ब्लॅक काय आहेत? पिंक आहे. अच्छा रिलेशन कंक्लुजन दिले, ऑल ब्लॅक बिंग पिंक ब्ल्यू इज अ पॉसिबिलिटी, ऑल ब्लॅक इज ब्ल्यू इज अ पॉसिबिलिटी. अच्छा बघा ब्लॅक जो आहे तो ब्ल्यू मध्ये जाऊ शकतो का? येस जाऊ शकतो. सर्व ब्ल्यू ब्लॅक होणार नाहीत, परंतु सर्व ब्लॅक मात्र डेफिनेटली काय होऊ शकतात? ब्ल्यू होऊ शकतात. अच्छा बघा इथे काय झालं रे, हा जो भाग आहे हा इथे या ठिकाणी इथून इथे, अच्छा पर्पल सोबत नोचं रिलेशन होतं, म्हणजे ब्ल्यू देखील पूर्णपणे इथे येऊ शकतो. सर्व ब्ल्यू ब्लॅक ही पॉसिबिलिटी देखील ट्रू आली असते. ऑल ब्लॅक ब्ल्यू ब्ल्यू इज अ पॉसिबिलिटी हे देखील ट्रू येते. इथे डी उत्तर नाही येणार आहे, इथे लक्ष देऊन ऐका आहे. काय झालं बघा, ब्ल्यू आणि ब्लॅक यांच्यामधील पहिलं काय घेतलेलं आहे? सब्जेक्ट ब्लॅक आहे, मग ब्लॅक पासून चेक करा. सर्व ब्लॅक ब्ल्यू असण्याची शक्यता तुम्हाला दाखवतो, शक्यता जे म्हणतात की दोन्ही चुकीचे सांगतोय बघा रे. काय झालं बघा, केवळ काही ब्ल्यू जे आहेत ते काय आहेत? पर्पल आहे असं सांगितलंय, बरोबर. आणि जर तुम्ही बघताय सर्व पर्पल का आहेत? ब्लॅक आहेत असं आपल्याला दिलं होतं. आता मला सांगा, हा जो ब्लॅकचा भाग आहे हा पूर्ण याच्यामध्ये गेला तर जमेल ना? बघा काही ब्ल्यू पर्पल नाहीयेत, केवळ काही ब्ल्यू पर्पल आहेत असं होतंय. आणि सर्व पर्पल ब्लॅक आहेत. सर्व ब्लॅक बिंग ब्ल्यू इज अ पॉसिबिलिटी, डाउटफुल प्लस पॉसिबिलिटी काय आला? ट्रू आला. त्यामुळे नायदर नॉर चुकीचं आहे. ठीक आहे, नायदर नॉर चुकीचं आहे. पुढे बघा रे, आयदर ऑर तर होत नाही पॉसिबिलिटी केसमध्ये. सम पर्पल इज पिंक, काही पर्पल पिंक आहे का रे? पिंक आणि पर्पल दिसते का रे? नाही दिसत. सम पर्पल पिंक दिसते का? नाही. इथे बघा रे, पिंक इकडे पर्पल इकडे, रिलेशन दिसत नाही. म्हणजेच केवळ निष्कर्ष एक सत्य पहिला पर्याय इथे उत्तर येणार आहे. आणि जो की उत्तर मला आशुतोष आणि शुभांगी दोघांची उत्तर भेटलेत. काहीने बोथ फॉलोज म्हटलं, कसं रे बोथ फॉलोज होईल? पर्पल इकडे पिंक इकडे, मग हे कसं येईल सांगा? नाही येणार ना. येस अक्षय दीपाली अगदी बरोबर उत्तर आहे. पर्याय ए, केवळ आणि केवळ निष्कर्ष एक सत्य भेटते इथे आपल्याला, हे लक्षात घ्या. चला पुढील प्रश्न बघूयात, प्रश्न क्रमांक 39. काय दिले बघा, ऑल कम्प्युटर्स आर लॅपटॉप्स, ऑल हार्ड डिस्क आर पेन ड्राईव्ह, नो पेन ड्राईव्ह इज कीबोर्ड, नो कीबोर्ड इज हार्ड डिस्क. बघा सर्व कम्प्युटर काय आहेत? लॅपटॉप आहेत.
ऑल हार्ड डिस्क आर पेन ड्राईव्ह, नो पेन ड्राईव्ह इज कीबोर्ड आणि नो कम्प्युटर इज हार्ड डिस्क. कोणताही कम्प्युटर काय नाहीये, हार्ड डिस्क नाहीये. आणि ऑल हार्ड डिस्क इज पेन ड्राईव्ह आणि नो पेन ड्राईव्ह इज कीबोर्ड. ही आपली आकृती बनली. ठीक आहे. आता आपल्याला आपल्याला निष्कर्ष काय चेक करायचे आहेत. काही पेन ड्राईव्ह आर नॉट लॅपटॉप्स, काही पेन ड्राईव्ह लॅपटॉप नाहीत. अच्छा बघा रे, पेन ड्राईव्हचा काही भाग हार्ड डिस्क मध्ये गेला, तो नोचं रिलेशन कम्प्युटर सोबत बनवते, लॅपटॉप सोबत बनवते का नाही, म्हणजेच हे रिलेशन डाऊटफुल येणार आहे. सम पेन ड्राईव्ह आर नॉट लॅपटॉप, डाऊटफुल. सम पेन ड्राईव्ह आर नॉट कम्प्युटर विचारलं असतं तर आपण ट्रू सांगितलं असतं. ठीक आहे. पुढे दिलाय नो कीबोर्ड इज कम्प्युटर, कोणताही कीबोर्ड कम्प्युटर नाही. कीबोर्ड इकडे, कम्प्युटर इकडे, रिलेशन पुन्हा काय भेटलं, डाऊटफुल भेटला. ठीक आहे. पुढे काय दिलंय, नो हार्ड डिस्क इज लॅपटॉप, कोणतेही हार्ड डिस्क लॅपटॉप नाही, डाऊटफुल. बघा हार्ड डिस्क कोणतेही कम्प्युटर नाही माहिती, लॅपटॉपच्या बद्दल रिलेशन डाऊटफुल आहे. आणि पुढे काय दिलंय बघा, ऑल पेन ड्राईव्ह आर नॉट कीबोर्ड्स. बघा ऑल पेन ड्राईव्ह आर नॉट कीबोर्ड, ट्रू, कारण यांच्यामध्ये ऑल नॉट नोचं रिलेशन भेटलेलं आहे. ऑल पेन ड्राईव्ह आर नॉट कीबोर्ड, निश्चितपणे ट्रू. ओनली कंक्लुजन 4 फॉलोज, पर्याय बी आपलं उत्तर आलं. पर्याय बी. शुभांगी चौरे, आपण फास्टेस्ट उत्तर दिलं, व्हेरी गुड. बाकी विद्यार्थी, वर्धा मॅम क्या बात आहे, अवश्य, व्हेरी गुड. चला एक लास्ट क्वेश्चन बघूयात आपण, प्रश्न क्रमांक 40. क्वेश्चन नंबर 40 हा शेवटचा प्रश्न बघू. काय दिले बघा, काही कॅश नोट्स आहेत, काही कॅश नोट्स आहेत, काही कॅश नोट आहेत, कोणतेही नोट कॉइन्स नाही, आणि सर्व कॉइन्स मिंट आहेत. सर्व कॉइन्स काय आहेत, मिंट आहेत. हॅलो हॅलो, येतोय का रे आवाज, येतोय आता? कनेक्शन लॉस झालं होतं, काहीतरी फायबरचा इश्यू दिसतोय, कारण डिव्हाइस वर ब्लिंकिंग होते ना. येस. आता आता इथे बघा, मी हॉटस्पॉट कनेक्ट केलंय जेणेकरून तुम्हाला हा प्रश्न दिसावा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा रे, हे जे प्रश्न होता याच्यामध्ये केवळ निष्कर्ष 3 अनुसरण करत नाही, हे आपलं इथे करेक्ट उत्तर आहे. पर्याय सी आपलं फायनल उत्तर आहे. ठीक आहे. चला थांबूया तिथेच. हॅलो, बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं कनेक्शन लॉस्ट झालं होतं, त्यामुळे दिसत नसेल कदाचित. बघा आता इथे काय दिलंय, आपले हे चेक करून झालंय, कमीत कमी काही नोट्स, जे काही नोट्स मिंट नाहीत. नोट आणि मिंटचं रिलेशन जर आपण बघायला गेलो, डायरेक्ट रिलेशन काय दिसलं नाही, इनडायरेक्टली दिसलं नाही, त्यामुळे हे फॉलो होत नाही. म्हणजे निष्कर्ष 3 अनुसरण करत नाही, हे आपलं उत्तर आहे. आणि अशा बेसवर आपल्याला हे पर्याय सी उत्तर म्हणून निवडायचं होतं. ठीक आहे. तर हा आपला आजचा शेवटचा प्रश्न होता, आणि या पद्धतीने आपल्याला प्रश्नांची उत्तरं जी होती ती द्यायची होती. आणि नक्कीच तुम्ही हा सेशन जो होता तो सेशन तुम्ही एन्जॉय केला असेल. विद्यार्थी मित्रांनो बघा, बाकीचे जे प्रश्न आहेत ते उर्वरित प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी आहेत. 15 प्रश्न याच पीडीएफ मध्ये आणि 15 प्रश्न मी अपलोड केलेल्या पीडीएफ मध्ये भेटणार. थँक्यू ऑल. जय हिंद, जय महाराष्ट्र.